मित्रो, प्रथमाग्रासे हॅलो, येतं का? मी काही नाही, मित्र हो एवढंच म्हणालो. संगीत क्षेत्रातले एवढे मोठे मोठे दिग्गज बसलेले असताना त्याच्यामध्ये बसलं की मला तर फर्स्ट क्लासमध्ये बसलोय पण विदाऊट तिकीट आहे असं वाटायला लागलं. कारण एकापेक्षा एक तपस्वी माणसं इथे बसलेली आहेत. इथे एक गुरु असा बसलेला आहे की जो अत्यंत आनंदाने सांगतो की मी हल्ली माझ्या शिष्याकडे शिकतो. हे मला वाटतं भारतीय संगीताच्या इतिहासात वाक्य कधी ऐकायला मिळाले नसावं. इतकं चांगलं वाक्य, अत्यंत मनापासून बोललं. कारण आमच्याकडे गुरु शिष्याच्या बद्दल केव्हाच म्हणून ठेवलेलं आहे की गुरुनी शिष्याकडून काय अपेक्षावं, फी, गुरुदक्षिणा काय नाही, शिष्यादिच्छेद पराजयम. शिष्य असा गावा की त्या दिवशी लोकांना अमक्याचा हा शिष्य म्हणून सांगण्याच्या ऐवजी हे अमके कोण, अमक्याचे गुरु असं उलट सांगावं मिळावं. अशा प्रकारचा पराजय स्वीकारावा आणि तो गुरुनी आनंदाने स्वीकारावा. याच्यासारखं मला वाटतं गौरवाचं दुसरं भाषणच या प्रसंगाला होईल असं मला वाटत नाही. मला तर इथून उठून आपल्या गिंड्यांचं भाषण, गिंड्या आणि भट हे इतकं एकत्र आहे. हे दोघे जण मिळून एक ध्रुपद तयार करतात, ऑक्सिजन आणि हायड्रोजन पाणी जसे तयार करतात तसे हे अभेद असलेले दोघे जण आहेत. तर भट जेव्हा म्हणाले, जे त्यांनी वाक्य उच्चारल्यानंतर मला पायावर डोकं ठेवा असं वाटलं. त्यांच्या अद्भुत अशा प्रकारचं ते वाक्य म्हणाले. त्यातच या प्रसंगाचं सारं सर्वस्व आलं. दिनकरबद्दल पंडित दिनकरजी वगैरे म्हणताना मला जरा चमत्कारी वाटतं म्हणून मी दिनकरच म्हणणार आहे, एकेरीच बोलणार आहे. कारण दोघंही आम्ही आमच्या आईशी ज्या भाषेत बोललो तिथे बहुवचन नाही आहे, आम्ही एकवचनी लोक आहोत. त्यामुळे दिनकर म्हटलं तर काय दिनकरला काही वाटणार नाही मला खात्री आहे. परंतु दिनकरजी म्हटलं की माझी सुद्धा एकदम मला गंभीरपणाने सगळं सांगावं लागेल. त्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. दिनकरचा 60वा वाढदिवस आहे असं सांगत ज्या वेळेला छोटू गिंडे माझ्याकडे आला तर मी त्याला म्हटलं की ह्याची काहीतरी चूक होते. 60 वर्ष दिनकरला, बरं पण हा द्रुपदी हा मनुष्य गणितात चुकायचा नाही कधी, मात्राचा हिशोब बरोबर याचा, मात्रा इतकाच वयाचा हिशोब. कारण दिनकर आणि 60 वर्ष हे मला पटतच नव्हतं. आणि आता माझी खात्री झाली की गवयांचा वगैरे 60वा वाढदिवस काही साजरा करू नये असं माझं मत आहे. कारण त्याचं वय कोणालाच सांगता येणं शक्य नाही आहे. तुम्ही कल्पना करा, ज्या तेजस्वी रीतीने मारवा तो आत्ता गायला आणि ज्या ढंगाने त्यांनी दादरा म्हटला त्याला काय वय लावणार तुम्ही? ते गाताना दिनकर 16, 17, 18, 20 वर्षातच होता. 60 वर्ष त्याला लागले तसं मला वाटतच नाही आहे. कारण द सॉंग हॅज द लॉंगेस्ट लाईफ असं म्हटलेलं आहे. गाणं कधी म्हातारच होत नाही, गाण्याला वयच नाही. मला तो सांगा, मारवा हा किती वर्षापूर्वीचा आणि किती वर्षाचा राग आहे, पण तो आजही आनंद देतो, हजारो वर्षापूर्वी झालेला. मला या भारतीय संगीताचं वैशिष्ट्यच असं वाटतं की संपूर्ण निराळी परिस्थिती, निराळं वातावरण, निराळा समाज असा सुद्धा 1001 वर्षापूर्वी भूप ऐकताना ज्या जागेवर दाद देत होता त्याच जागेवर आज 1987 साली सुद्धा दाद देतो. चिरंतन तर दुसरं काय असायचं? ह्या चिरंतनाच्या संगतीमध्ये ज्यांचं आयुष्य जातं त्यांना वय वगैरे लावणं हे मला वाटतं चुकीचं आहे. 60 वर्ष लागलं ह्या हिशोब सरकारी नोकरीत असणाऱ्या लोकांना करावा लागतो. कारण रिटायरमेंटचं एज काय, मग ग्रॅच्युइटी काय, त्याच्यानंतर 2 वर्ष वाढवून मिळतात की काय, तिथे फक्त वयाचाच विचार करत असतात, दुसरा कसला विचार करत नाही. किंबहुना विचार करणारा माणूस सरकारी नोकर होतही नाही, हा भाग निराळा. तर ज्या क्षेत्रात आम्ही आहोत त्या क्षेत्रात वय नाहीच आहे. आपल्या चुनरीबद्दलची जी तक्रार मांडणारी युवती आहे ना, ती युवती जर साक्षात आपल्याला भेटल्याचा आनंद त्या क्षणी झाला नाही तर ती ठुमरीच होणार नाही, तो दादराच तयार होणार नाही. त्याच्याशी संपूर्ण एकरूप व्हावं लागतं. संगीताच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये पुष्कळ वेळा चर्चा चालते. मला तर असं वाटतं की संगीताचं शिक्षण असं होतच नसतं, संगीताच्या अनुभवाचं वाटप चाललेलं असतं. मी आता बस तुला बागेश्री शिकवतो असं गुरुनी म्हटलं की गुरु नापास झाला असं समजा. बस गंमत करूया आपण, या रागाचा शोध घेत जाऊया असं सांगितलं तर ते गाणं होतं. शेवटी हे लोक करतात काय? ध्रुपद गावत, ठुमरी गावत, राग गावत, काय गावत, एका ध्वनीच्या नादाच्या प्रदेशामध्ये आपल्याला हिंडवत असतात आणि स्वतःही शोधत असतात काय काय दिसतं ते. चांगली जागा जर गेली असं का म्हणतो की जिथे आपण त्या बागेश्रीमध्ये किंवा भीमपरासात अपेक्षाही केली नव्हती असं सौंदर्याचं स्थळ दिसल्यावर म्हणतो का क्या बात.
कशी आली. आणि ही नवी नवी जागा ज्यांना दिसते ती त्यांच्या रियाजाच्या वेळी दिसत असते, इतरही वेळी दिसत असते आणि रोज तो राग नवीन म्हणून प्रत्ययाला येत असतो. आज जो हा मारवा गायला असा काल गायला नसेल आणि उद्याही गाणार नाही, हेच याचं वैशिष्ट्य आहे. प्रतिभेबद्दल नवनवोन्मेषशालिनी असं म्हटलेलं आहे. चिरतारुण्याचा जर कुठे अनुभव तुम्हाला खरा मिळायचा असेल तर तो भारतीय संगीतातल्या रागव्यवस्थेमध्ये मिळतो असं म्हणतो. हा राग कधी जुनाच व्हायला तयार नाही आहे. चांदणं जसं जुनं व्हायला तयार नाही आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे पहाटे 4-4:30ला आपल्या बंगलेच्या सौदावर येऊन उभे राहायचे सकाळच्या वेळेला. पोरांना आश्चर्य वाटायचं की हा म्हातारा दाढीवाला रोज वरती जाऊन काय उभा राहतो आणि असा शांतपणाने करतो. तर काही पोरं एकत्र आली आणि त्यांनी ठरवलं गुरुदेवांना विचारायचं आणि गेले. काय त्यातलं एक 1.5 कार्ट होतं ते गेलं पुढे. म्हणाले पापा मशाय आपली शकाल बेला की देखबेन, सकाळच्या वेळेला तुम्ही काय बघत असता. तर ते म्हणाले सूर्योदय बघतो. तर म्हणे सूर्योदय रोज बघता का. अरे रोजचा सूर्योदय निराळा असतो म्हणून. जे त्या सूर्याच्या बाबतीत खरं आहे तेच रागांच्या बाबतीमध्ये खरं. म्हणून आमचे जुने गवई म्हणायचे हवा आहे, आज हा राग जमला म्हणजे उद्या जमेल तसं सांगता येणार नाही. आणि ही जी त्याच्यातली एक प्रकारची अनसर्टनिटी आहे हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून संगीतकाराला कलावंताला कालच्या कीर्तीवर जगता येत नाही, आजच्याच कीर्तीवर जगता येत. काल आम्ही फार चांगले गात होतो, ठीक आहे ऐकायचं आपण वाक्य. असं बोलणारा मनुष्य हा वृद्ध झाला हे समजायचं. पण जो गाणारा मनुष्य असतो त्याला वय कुठे लागत नाही, काही होत नाही, तो चिरतरुणच असतो. बरोबर आहे का. तो चिरतरुणच असतो. आणि हे तारुण्याचं दान हे संगीत आपल्याला आपल्या साक्षात्काराने सदैव देत असतं. भारतीय संगीताचं मला जर कोणी वैशिष्ट्य कुठलं विचारलं तर भारतीय संगीताला निश्चित अर्थ नाही हे त्याचं वैशिष्ट्य आहे. देवाची डेफिनेशन, देवाची व्याख्या आणि आमच्या संगीताची व्याख्या सारखी आहे. ते निर्गुण निराकार आहे. एखादी आकार गेला, एखादी रविशंकरची मीन गेली, कुठला आकार आणि कुठला त्याला अर्थ, ती नुसती आहे. त्याच्यातून ज्यांना काही आनंद मिळतो तो ज्यांना मिळाला त्यांना ते काय कोडं आहे ते कळलं. बाकीच्या लोकांना काही कळलं नाही. मला माहिती आहे माझ्या घरी नेहमी गाण्याची बैठक वगैरे बसायची. गाण्याची बैठक वगैरे बसली की कोणतरी होतकरू गवई गायला यायचा. असाच एक माझा मित्र गायला आला होता आणि तो ऐसे ना मारो पिचकारी म्हणत होता. पलीकडल्या बाजूला माझे एक मामा उभे होते. आमच्या घरामध्ये सुद्धा काही औरंगजेब जन्माला आलेले होते की संगीताचं गाणं हा पुरुषोत्तम आपलं आयुष्य फुकट घालवतोय वगैरे असं त्यांचं मतच होतं गाणी बजावणे. ते दारातून तिथून मला सारखं इकडे 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 पण ह्याला काय झालं म्हणून त्याला विचारलं म्हणजे काय झालं. अरे म्हणाला त्याला ते गाणं लिहून काढायला काय होतं. म्हणाला त्याला पाठ येत नसेल तर लिहून आणावं. मला कळे ना. मगासपासून ऐकतो म्हणा नामारो पिचकारी नामारो पिचकारी नामारो, पुढे जातच नाही म्हणाला कुठे तर. म्हणजे त्याला प्रत्येक वेळेला म्हटलेली ओळी स्वरांच्या निराळ्या सौंदर्याने नटून आली होती हे माहितीच नव्हतं. आणि म्हणूनच बालगंधर्वांवरती टीका करणारे लोक होते तेही म्हणायचे की त्यांनी दळण घातलं. पण लईशी काय खेळ चाललेला होता ओळी ओळीमध्ये तो ज्यांना कळला नाही असल्या लोकांनी सांगितलं त्यांना परमेश्वराने आधीच शिक्षा देऊन ठेवलेली आहे, आपण काही मुद्दाम द्यायची गरज नाही बरं का. अशा या व्यवहारामध्ये जर नशिबाचा भाग कुठला असेल तर योग्य गुरु आणि योग्य शिष्य दोन्ही भेटावे लागतात. नुसता योग्य गुरु असूनही चालत नाही, नुसता योग्य शिष्य असूनही चालत नाही. हे विद्यादान आहे असं जर म्हणता तर दान सत्पात्री असावं लागतं. ते पात्र तसं दान घेणारं असावं लागतं. उद्या जर मला सुनील गावस्कर क्रिकेट शिकवायला आला तर त्याचा चुकेल, कारण मला तो येणारच नाहीये. त्यामुळे उत्तम गुरु उत्तम शिष्य असा योग जुळून आलेला असा हा आजचा प्रसंग आहे. उत्तम गुरु आणि उत्तम शिष्य एकत्र आले म्हणजे संगीतात काय चमत्कार होतो, कलेत काय चमत्कार होतो हे आपण पाहिलं. दिनकर हा स्वतः उत्तम बैठकीचा तर गायक आहेच, पण तो उत्तम नायक आहे. म्हणजे तो रचना करू शकणारा आहे आणि गायक आहे आणि शिक्षक आहे. उत्तम शिक्षक आहे. मला फक्त त्याची काळजी वाटत होती की ज्यावेळी कळलं मला विद्याभवनात शिकवतो त्यावेळी मी जरा थोडासा नर्वस झालो होतो. कारण मला एक अनुभव असा आहे की माणूस एकदा मास्तर झाला की त्याची कला फार दूर जायला लागते त्याच्याकडून. म्हणून शिक्षकाला रोजचं ते यंत्रासारखं चाललेलं असताना त्याला एक प्रकारचा त्याच्यातून एक रुटीन तयार होतं.
त्यामुळे त्याची कला जाते. परंतु दिनकरची कला गेली नाही याचा अर्थ त्यांनी शिकवतानाही असं शिकवलेलं आहे की शिकणाऱ्यांनाही आनंद होत गेला. अलीकडले मी यांचे शिक्षणाच्या विद्यालयाचे अभ्यासक्रम पाहिल्यावरती माझी खात्री झाली की ह्या परीक्षेला जर बसलं तर पहिल्यांदा कुमार गंधर्व नापास होईल, मल्लिकार्जुन नापास होईल, केसरबाई आता नाही आहे दुर्दैवाने. पण ह्याचं कारणच आहे की आपण हे आनंदासाठी करतो हा भागच त्याच्यामध्ये नाही. खाणे भरायचं तेवढंच आलेलं आहे. मला एकाने सांगितलं की वर्षाला आम्हाला 12 राग आहेत ना. मी म्हटलं 60 वर्षामध्ये 2 राग आपल्या पदरात पडत नाहीत तर वर्षाला 12 राग पडतात कसे तुमच्या पदरावर? तिथे नुसता रागाचा हिशोब लिहिला जातो, हिशोब मांडला जातो. ज्याप्रमाणे आमचे इतिहासाचे प्रोफेसर असतात त्यांना इतिहासातल्या तारखा माहिती असतात, इतिहास माहीत नसतो. दे नो द हिस्ट्री बट दे डोंट नो द मिस्ट्री ऑफ इट. तसं संगीताचा इतिहास कळून चालत नाही, संगीताचं वर्तमान कळावं लागतं, तो क्षण कळावा लागतो. एका ठेक्याचं चालू असताना दुसऱ्या मात्रेकडे चाललेला प्रवास हा नवीनच आजचा चाललेला प्रवास आहे अशा अंदाजाने ज्याला बघता येतं त्याच्याकडे, त्याला तबल्याचा ठेका काय चाललाय याचा अंदाज आला. मग तो कुठलाही ठेका चाललेला असो. हा आनंद घेण्याची आणि आनंद देण्याची जिथे शक्ती असते तिथे हा गुरु शिष्य प्रयोग हा बरोबर चाललेला असतो. हे दरवेळेला शक्य होत नाही. विद्यालय काढल्यानंतर ज्यांना गाणं येईल अशाच प्रकारचे विद्यार्थी तुमच्याकडे येतील हे सांगताही येत नाही. आता कॉलेजमध्ये मराठी शिकवतात असं ते म्हणतात, बरोबर का? परंतु त्यातले लेखक किती होतात असं विचारण्यापैकी आहे. ते कोणी जर विचारलं विद्यालयात इतक्या लोकांना गवई किती झाले, हा प्रश्न अत्यंत चुकीचा प्रश्न आहे. एक मनुष्य गाण्याच्या विद्यालयात गेला ना, त्याच्या कानावर जे संस्कार होतील त्यातलं घेऊन तो बाहेर पडेल, तो पूर्वी जितका गरीब होता त्याच्यापेक्षा थोडा श्रीमंत होईल. एवढाच आपण त्याच्यामधून फायदा लक्षात घेतला पाहिजे. म्हणून विष्णू दिगंबरांनी बरोबर शब्दात सांगितलं की बाबा रे, मी कानसेन करायला उभं राहिलेलो नाही आहे, मला तानसेन करायचं नाही, मला कानसेन करायचे, मला ऐकणारे करायचे. परंतु विष्णू दिगंबरांनी सहजते जरी म्हटलं तरी सगळ्यांचे फार सोपं आहे असं वाटलं. ते नाही आहे. तानसेन निर्माण करण्या इतकाच कानसेन निर्माण करणं कठीण आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला गाणं जर ऐकायचं असेल, चांगलं गाणं ऐकायचं असेल तर तिथे अत्यंत निर्मळ मनाने जाऊन बसावं लागतं आणि गाणं ऐकावं लागतं. पूर्वग्रह घेऊन गाणं ऐकायला मनुष्य गेला तर तो गाणं ऐकत नसतो, आपल्या घराण्याच्या अभिमानाशी ताडून ते गाणं बघत असतो. ते गाणं ऐकणं नव्हे. षड्ज आणि गंधार यांचा पत्ता आग्रा, जयपूर वगैरे असा नाहीच आहे. षड्ज तो षड्जच आणि गंधार तो गंधारच. आग्रेवाल्यांचा गंधार निराळा आणि षड्जवाल्यांचा आपल्या जयपूरवाल्यांचा गंधार निराळा असं नाही. एकच फरक असतो, एकाचा बेसूर असेल कदाचित, दुसराचा सुरामध्ये असेल, इतकाच फरक असतो. तेव्हा असले वर्गीकरण अगदी चूक आहे. ही वर्गीकरण नाहीच आहे. मजा ही आहे की तुम्हाला ते कसं कसं दिसतं, तो नजारा, तो सौंदर्य. असं जर म्हटलं एक बागेश्री ह्या संप्रदायाच्या लोकांना कसा दिसला, ह्यांना कसा दिसला, द्रुपदवाल्यांना कसा दिसला, ख्यालियांना कसा दिसला, एखादा गझल गाणाऱ्याला जर आपण वापरावंसं वाटत असेल तर त्याला कसा दिसला. ही सौंदर्य स्थळं दाखवणं स्वरांची हे गवयाचं काम आहे. चित्रकाराचं काम जसं तो एकच सूर्यास्त, पण हजारो चित्रकारांनी आपलं डोकं आपटलंय त्या सूर्यास्त काढण्यावरती. प्रत्येकाला निरनिळ्या रीतीने दिसलेला आहे. तुम्हाला तो कसा दिसतो, तुम्हाला तो कसा प्रतीत होतो ह्याला महत्त्व आहे आणि त्याच्यातूनच मोठेपण शिरतं. आणि म्हणून जुन्या काळचे जे गवई असत आमचे, ते शब्द फार चांगले वापरत असत. ते म्हणतात तू गातोच बेटा सगळं चांगलं आहे, पण तुला नजर नाही आहे. नजर हा शब्द फार महत्त्वाचा आहे. गाणं तुम्हाला दिसलं पाहिजे, गाण्याचा नजारा उभा राहायला पाहिजे. अब्दुल करीम खान साहेब म्हणायचे, अरे बेटा अगोदर पुर्याची मूर्ती घडव आणि मग त्याच्यावर अलंकार वगैरे घाल. ती मूर्तीचा पत्ता नाही, अंगावरती अलंकार काय फेकायला, ह्या बांगड्या गाय हे गाय ते काय बाईच नाही आहे. आणि करायचं काय, ते सोनाराच्या दुकानात असतात, त्याला काही किंमत नसते. ती तिकडल्या कपाटातली अलंकार ज्यावेळेला का सुंदर हातामध्ये जातो त्यावेळी त्या अलंकाराची किंमत वाढलेली असते, त्यावेळी त्या अलंकाराचं सार्थक झालेलं असतं. तशी रागाची मूर्ती तुमच्या चिजेची तुम्ही तयार केलीत आणि मग हळूहळू अलंकार त्या रागातले चढवायला सुरुवात केलीत की त्या रागाचं रागत्व सिद्ध होतं. आणि हे रागत्व सिद्ध करण्यामध्ये 60 वर्ष म्हणजे तारुण्यच असं मी समजतो. मला तर मगाशी दिनकरचा मारवा चालू असताना असं वाटलं की हा मारवा त्याच्या 75व्या वर्षापर्यंत असाच चालत राहावा आणि राहणार, याच्यात काही शंका नाही. कारण तो संपलेला नाही हे त्यालाही माहिती आहे. आज ही मैफिल आहे, आपल्याला आवरायचं आहे म्हणून. उद्या जर असं म्हटलं की दिनकर तुला मारवा किती वेळ गायचा तो का, वर्षानुवर्ष तो गात राहील आणि त्याला कळेल की हा संपलाच नाही. इतकं अथांग हे खऱ्या अर्थाने असं आहे. त्यात त्या अध्यात्म वगैरे आणण्याची काही गरज नाही आहे. अथांगत्व आकाशाचं जसं अथांगत्व आहे तसं नादाचं, ध्वनीचं, स्वरांचं अथांगत्व आहे. पत्ता लागत नाही की हा का ह्या जागेला आपण का हल्लो, का आपल्या डोळ्यातून टचकन पाणी आलं, आपल्याला कळत नाही.
एखाद्या गाण्याच्या वेळेला आपला अनुभव, आपण सगळे गाणं ऐकणाऱ्यातले लोक आहात म्हणून इतक्या प्रेमाने आपण इथे आलेले आहात. तुम्हाला सांगतो, एखाद्या गवयाचा एखादा राग आयुष्यभर आपल्याबरोबर आपला सहप्रवास करत असतो. मी दिनकरला आता जो दादरा ऐकायला गा म्हणून सांगितलं, हा 35 वर्षापूर्वी मी ऐकलेला होता. त्याची आठवण मला आज झाली. म्हटलं काय करतो गा, त्या दिवशी तू जमला होतास. श्रीमंती शेवटी आपल्याजवळ साठत जाते संगीताची. म्हणजे कुठली श्रीमंती? ही जी स्मरणं बसलेली असतात. मी तुम्हाला सांगतो, कोणी ललत म्हटलं की एकेकाळी ब्राह्मण सभेमध्ये सकाळी सवाई गंधर्व ललत गायले होते. पुन्हा तसा ललतच ऐकायला मिळणार नाही. ती वेळ, ती जागा, ती ऐकणारी माणसं आणि त्यांची लागलेली तब्येत, ह्या सगळ्या गोष्टीतून तो ललत, पण तो ललत संपला नाही तिथे. तो माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या मनामध्ये घर करून राहिलेला आहे. तिथे कधीतरी तो एकदम जागा होतो. आपल्या संगीताची ही फार ताकद आहे. एकदम ते जागा होतं आणि आपल्याला कल्पना नसताना आनंद यायला लागतो. ऋष्यामीच्या पुन्हा पुन्हा अशा प्रकारची आपली अवस्था व्हायला लागते. आणि ते कधी त्या गुरूंनी त्या शिष्याला शिकवताना, दाखवताना त्याच्या सौंदर्यासह दाखवलेलं असेल तर ते. आज यांनी आपल्या गुरु असून सुद्धा शिष्याच्या केलेल्या सेवेची गोष्ट सांगितली. गुरु शिष्याच्या मध्ये मी तुम्हाला खरोखर सांगतो, मला जर कोणी विचारलं की आदर्श गुरु शिष्याचं नातं तुम्हाला कुठे सापडलं, तर मी म्हणेन की गीतेमध्ये त्वमेव बंधू सखा त्वमेव म्हटलेलं आहे. गुरुला त्याने आपला सखा म्हटलं, ईश्वराशी सख्य, म्हणजे दोस्त आहेस तू माझा, हा माझा मित्र आहे, अशी भावना गुरुच्याबद्दल ज्या वेळेला येते ना, आणि गुरुलाही वाटतं की हा माझा बालमित्र आहे, त्यावेळेला खरा तिकडला संवाद असा सुरू होतो. आणि तो संवाद सुरू झाला की टेक्स्ट शिकवणं राहत नाही, कोर्स पुरा करणं राहत नाही, काहीही राहत नाही. राहतं एवढंच की ये हृदयीचे ते हृदयी घातले, असं ते ज्ञानेश्वरांनी सांगितलंय. मी एकदा अशाच उल्लेखामध्ये चांगल्या गुरुचं लक्षण सांगताना बोललो होतो, ये हृदयीचे ते हृदयी घातले. तर अलाजा खान साहेबांचे नातू मला भेटले, बाबा. मला म्हणाले की तुम्ही कधी आमच्या आजोबांचं ऐकलं होतं हे वाक्य? म्हटलं काय? तुम्ही ह्या हृदयातून त्या हृदयात सांगितलं. त्याचं म्हणाले आमच्या आजोबांनी, अलाजा खान साहेबांनी सांगितलं होतं की गाणं कसं असावं, सीना बसीना, या सीन्यातून त्या सीना, म्हणजे ह्या हृदयातून त्या हृदयामध्ये. बरोबर हेच. अशा भावनेने जे जे गाणं शिकवलेलं असतं, त्या गुरुची आठवण ही प्रसंगाने काढायची नसते, ती सदैव आपल्या अंगातून वाहतच असते. ह्या सगळ्या मंडळींना पहिल्या षड्ज लावल्याबरोबर त्या षड्जातच रातंजनकर दिसतात. तिथेच ते दिसत असतात आपल्याला की त्यांची कृपा आहे. हे काही चार चौघापुढे बोलायचं उपचार म्हणून कोणीही याच्यातलं बोललं नाही. मला अतिशय आनंद झाला. खरोखरच तिथे त्यांना जो काही सहवास मिळाला त्या गुरुने जे दाखवलं. आणि रातंजनकर हे असे गुरु होते की त्यांनी डोळसपणाने आपली विद्या एकत्र घेतलेली होती. हे असं का करता, या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता येत होतं. अशा प्रकारचे गुरु यांना लाभले. ठिकठिकाणी भातखंड्यांच्याबद्दल तर काय बोलायचं. मी तुम्हाला खरोखर सांगतो, युगपुरुष म्हणून यांची नावं घ्यावी, त्यातले भातखंडे आणि विष्णू दिगंबर पलुसकर यांची नावं आदराने घेतली पाहिजे. त्यांनी गाणं कुठल्या कुठे आणून आपल्याकडे हा गंगेचा पाठ आणावा अशा प्रकारे आणि त्यासाठी काय कष्ट केले. एकेका खासाहेबाच्याकडून एक एक चीज मिळवणं म्हणजे तक्षकाच्या डोक्यावरचा मणी आणणं इतकं कठीण होतं. तयारच नव्हते कोणी द्यायला. आता भाईजींना विचारत होईल, कारण काय होतं, त्याच्यामध्ये त्यांचा नुसता स्वार्थ होता असं समजू नका, त्यांना क्षुद्र समजू नका. ती जी चीज आहे ती त्यांना मंत्रासारखी वाटत होती, ती अतोनात पवित्र वाटत होती. आणि तशी जर ती चीज म्हटली गेली नाही तर माझी ही परंपरेने आलेली चीज भ्रष्ट होईल याची त्यांना भीती वाटत होती. म्हणून ते म्हणत असत तसं. तर त्याच्याकडे आदराने पाहिलं पाहिजे. त्याच्याकडे असं आपण तुच्छतेने ते चीज देत नसं असं नाही. पण त्यांना भातखंड्यांनी खात्री केली त्यांची की तुमचा दुरुपयोग होणार नाही, या चीजा व्यवस्थित रीतीने शिकवल्या जातील असं सांगून त्यांचं मन वळवून हजारो चीजांचा संग्रह त्यांनी केलेला आहे. मला असं वाटतं की यापुढे एक कार्य ह्या सगळेजण विद्वान गवई आहेत यांनी करण्यासारखं आहे की आता काय झालेलं आहे की निरनिराळी माध्यमं आल्यामुळे फार लवकर प्रसिद्धी मिळते. म्हणजे भास्कर बुवांना वगैरे सगळं आयुष्य घातलं तरी जी मिळाली नसेल प्रसिद्धी, ते एका संध्याकाळी टेलिव्हिजनवरती काही गाणं झालं की जवळजवळ 3 कोटी लोकांना कळतं की हे गाणारे आहेत. आणि त्या गाणाऱ्याची समजूत अशी होती की आपण गाणारे आहोत. त्याला किती ठिकाणचा स्विच ऑफ झाला हे माहिती नसतं. हे एक सुख आहे, अज्ञानात असतं त्यातलं हे सुख आहे. पण प्रसिद्धीचं ते हे आल्यामुळे त्याच्या मागे लागण्यासाठी जो एक शांतपणा मनाचा पाहिजे, जी चिकाटी पाहिजे, त्याचा मला थोडासा अभाव असा ह्या माध्यम प्रसिद्धीची चटकन झाल्यामुळे झालं की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. अशा वेळेला त्यांचाही प्रश्न असा असतो की तुम्ही आम्हाला, माझ्याकडे एक तरुण मुलगी असं गाणं शिकणे म्हणे, तुम्ही आम्हाला सांगता की बरोबर चीज म्हटली पाहिजे, पण ऑथेंटिक चीज आम्ही कुठे ऐकायची.
आम्हाला ऑथेंटिक चीज म्हणजे त्याची दमखम वगैरे बरोबर आहे ही कुठे ऐकायचं. तर मला असं वाटतं की ही आधुनिक यंत्रसामुग्री जी निघालेली आहे त्याचा या संगीताच्या फायद्यासाठी उपयोग आपल्याला करून घेता येण्यासारखा आहे. भातखंड्यांच्या सगळ्या चीजा ह्या जर श्रवणाची सोय असेल, कारण मी तुम्हाला सांगतो संगीत हे श्रवण सुलभ आहे, हे पुस्तकातून शिकायची विद्याच नाही आहे, हे कानाने शिकायची. बागेश्रीचा आणि भीमपराचा तर तुम्हाला साक्षात्कार झाला नाही ना तर गमपनी पनिसा निधप एवढ्यामध्ये बागेश्री भीमपरास आहे कुठेतरी सापडला याला काहीही अर्थ नसतो. आणि नोटेशन म्हणतात त्या नोट्ससारख्या आवश्यक लागतात आपल्याला, कधी कधी विसरतो. पण ते म्हणजे गाणं नव्हे, ते म्हणजे गाणं नव्हे. तर ही ख्याल हा कसा मांडला पाहिजे, ही चीज कशी मांडली पाहिजे, हे जर प्रत्यक्ष ज्यांना त्याची चांगली तालीम मिळालेली आहे अशा लोकांनी शेकडो जर त्याच्या टेप्स केल्या तर मला खात्री आहे की अतिशय चांगल्या रीतीने त्याचा उपयोग होण्याचा संभव आहे. पुष्कळ लोक म्हणतात की अलीकडे चित्रपट संगीताला भयंकर महत्त्व आलेलं आहे, अमक्याला भयंकर महत्त्व आलं आहे. मी खरं सांगू का, समाज हा इतक्या स्तरावरती जगत असतो की तऱ्हेतऱ्हेच्या ठिकाणी तऱ्हेतऱ्हेची आवड आहे. त्यामुळे इतकं घाबरून भेदरून वगैरे जाण्याचं कारण नाही. अहो जे राग हजार हजार वर्ष टिकले ते काय 4-2 वर्षाच्या तुमच्या नव्या लाटेबरोबर जाणार आहेत का? जाणार नाही आहेत ते. फक्त त्याची साधना करण्यासाठी म्हणून जी काही साधना आणखी उपलब्ध करून द्यायला पाहिजे ती दिली पाहिजे म्हणजे ती. आणि दुसरं असं की मी आता पाहिलं तरुण मुलं येत नाहीत वगैरे म्हणतात. मी कितीतरी मैफिली अशा पाहिलेल्या आहेत की जिकडलं ॲव्हरेज एज काढलं तर 23-24 वर्ष हेच येईल. इतक्या चांगल्या रीतीने ऐकत असतात कारण त्यांच्यावरती संस्कार आता काही काही चांगल्या टेप्सचे होतात ते ऐकत असतात. तर त्यांना याच्याकडे ओढायला तुम्हाला इथे शिकवता येईल, तुम्हाला सांगता येईल असं वातावरण तयार करणं हे गाण्यातले जे लोक आहेत त्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मी तर मागे असं एकदा सुचवलं होतं की एकच चीज असते ती प्रत्येक घराण्यामध्ये निरनिराळ्या रीतीने मजेदार मांडली जाते. त्यावेळेला मला वाटतं की ह्यानी पाहत त्याच्यामध्ये एक अशी मोडणी दिली त्याला आणि आणखी एक गंमत आणली त्याच्यात. जसं एखाद्या चित्रकाराने सगळं चित्र पूर्ण झाल्यानंतर एकच ठिपका असा ठेवावा आणि ते सगळं चित्रच एकदम निराळं दिसायला लागावं, तसं ती बंदिशीत एकच जागा कुठेतरी अशी येते आणि ती निराळी दिसते. आग्रेवाले निराळे म्हणतात, जयपूरवाले निराळे म्हणतात, आणखी लोक निराळे म्हणतात. ही एकच निरनिराळी पडलेली चीजसुद्धा त्या मुलाला ऐकायची सोय पाहिजे. नंतर मी सांगितलं की संग्रहालयामध्ये त्यांनी अभिमानाने सांगितलं पाहिजे की आमच्याकडे ना 300 तासाचा यमन आहे, तुला किती ऐकायचं तो ऐक. एकदा त्याच्यावरती त्याचा संस्कार झाला की त्याच्या रक्तामध्ये तो यमन गेला पाहिजे. ज्या वेळेला गाण्याची तन्मयता होते असं म्हणतो त्यावेळेला शरीरातलं रंध्र आणि रंध्र तो राग गात असतं हे लक्षात ठेवा. गाणं हे गळ्याने गाले जात नसतं, शरीराच्या नखापासून ह्यानी झालेलं. मी एक शिल्प पाहिलं होतं हालेबीड बेलूरला, अतिशय सुंदर शिल्प आहे सरस्वतीचं शिल्प आहे. तर तिने सतार अशी धरलेली आहे बरं का आणि वरती खीच घेतलेली आहे आणि त्या शिल्पकारांनी ती मींड किती ताकदीची आहे दाखवायला तिचा अंगठा आहे ना हा असा वर उचललेला आहे. म्हणजे तो जो तणाव आहे ना तो तुम्हाला अंगठ्यामध्ये प्रतीत होतो एका दगडामध्ये. तर ते तणाव जे आहे ते कुठे आहेत, कसे आहेत, हे कानावरच्या संस्कारांनी करणारी गोष्ट आहे. म्हणून मी यांना नम्र विनंती करतो. एक माझा काही गाण्यामधला अधिकार नाही आहे पण मी गाण्याचा एक भक्त आहे आणि मी नसतो तर या भगवंतानं कोणी विचारलं नसतं हेही मी तुम्हाला सांगतो. कारण भक्त आहे म्हणूनच भगवंताचं एक्झिस्टन्स आहे, नाही तर तो कशाला असतात तिथे. तर म्हणून मी सांगतो, अत्यंत नम्रतेने सांगतो की हे लोकांच्या पुढे जाऊ दे, हे त्यांना ऐकू दे. एक मुलगा विद्यालयात आला की त्याला वर्षभर नुसतं ऐकतच बसू दे. त्याला ह्याचे वर्जावर्जस्वर हा शाडव आहे का ओढव आहे का अमुक आहे का तमुक आहे ते नावं सुद्धा त्याला हास्यास्पद वाटतात खरं म्हणतात. तर तसलं करण्यापेक्षा त्याच्या संस्कार होते. हे मी उगाच सांगतो असं नाही. मी आज जे मोठे मोठे गवई झालेले आहेत त्या सगळ्यांना भेटून विचारलं की तुमची गाण्याची सुरुवात कशी झाली. त्या सगळ्यांनी मला सांगितलं की लहानपणापासून आम्ही ऐकलेली गाणी म्हणायला लागलो. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो गाणं, भाषा आणि गाणं हे कर्णद्वार आहे त्याचं. यू लर्न इट थ्रू द इयर गेट असं म्हटलेलं आहे. कानाने येणारी विद्या आहे. तर ह्याचे संस्कार झाले. आता बघा हिंदीचा शब्द सुद्धा येत नसून आपल्या घरातली मुलं लता मंगेशकरची वगैरे गाणं किती छान म्हणतात कारण सारखा तो संस्कार चाललेला असतो. त्यांना दिल म्हणजे काय नक्की माहिती नाही, त्यांनी बापाकडून फार बिल ऐकलेलं असतं तर दिल वगैरे काहीच त्यांना माहिती नसतं. अशा ऱ्याच्या दिलाची गाणी म्हणतात, सगळी म्हणतात, सुराला लागून म्हणतात, चिकटून म्हणतात. तसं जर तुमचं गाणं तुम्ही त्यांना चांगल्या रीतीने मांडलं, त्यांनी चांगल्या रीतीने संस्कार केले तर कसं होईल. आज मी महाराष्ट्रात हे बोलतोय तर अगदी अधिकाराने बोलतो
की महाराष्ट्रामध्ये कानावरती आमच्या नाट्यसंगीताचे संस्कार झाले म्हणून अभिजात संगीताला इतके लोक मिळाले. गुरु म्हणून बसले नव्हते, ते ऐकायला बसले होते. बालगंधर्व नुसते तुमच्या आधी गात होते, तुम्ही ऐकत होता. तसं ह्यांचं जर गाणं आम्हाला ऐकायला मिळालं आणि तसं ज्यावेळेला मिळालं त्यावेळेला उत्साह निर्माण झालेला होता आणि अजूनही होईल. आजही अभिजात संगीताचे दिवस संपलेले आहेत अशी हैराण आरोळी मारायचं काहीही कारण नाही आहे. हे मुळीच संपलेले नाही आहेत. उलट मी तुम्हाला सांगतो, नवे संस्कार होत असल्यामुळे मोठ्या रसिकतेने डोळसपणाने आता पोरं ऐकायला लागलेली आहेत. अनेक प्रश्न विचारतात आणि आम्हाला गोंधळात टाकतात आणि सिद्ध करून देतात की तुम्हाला तितकं कळलेलं नाही आहे. इतकी आता हुशारीने गाणी ऐकत असतात, निरनिराळ्या ह्याच्यातले गाणी ऐकत असतात. तर अशा एका पिढीला आपण जर चांगली गाण्याची सवय लावली नाही, चांगली गाणी दिली नाही, तर आपण चुकीचं काहीतरी केलं असं ठरेल. अपराधी आपण ठरवू, तर पोरांचा दोष आहे असं नाही. तुम्हाला माहिती आहे का, वाईट पिक्चर्स तरुण माणसं काढत नसतातच. 70 ओलांडून गेलेले लोक खराब पिक्चर्स काढत असतात आणि तरुण पिढी बिघडवत असतात. तरुण जे पिक्चर काढतात ते अप्रतिम पिक्चर्स काढत असतात, एकापेक्षा एक सुंदर. तरुण जे गातात ते निष्ठेने गातात आणि असे नवे गवई आलेले आहेत, गायिका आलेल्या आहेत, किंबहुना गायिका थोड्या जास्त आल्या आहेत. हे मला चिंतेचा विषय वाटतो. तर गवई पुष्कळ पोरं आहेत आलेली. फक्त एकच आहे, दुसरी जी प्रलोभनं आहेत त्या प्रलोभनापासून थोडंसं बाजूला राहायला पाहिजे. ह्या काळात, ह्यांच्या काळात नव्हती असं नाही, पण हे मी करणार नाही अशी त्यांनी एक स्वतःची प्रतिज्ञा होती. कुठेतरी तुम्हाला जर चांगल्या कलेच्या घट्ट टिकून राहायचं असेल कुठल्याही बाबतीमध्ये, तर एक नकार देण्याचं सामर्थ्य तुम्हाला असावं. मी हे करणार नाही. मला ह्या चीजा मी एकदा ह्यांना विचारलं होतं, केसरबाईंना, की म्हटलं बाई तुम्ही बाकीचे खूप राग गाता, तुमच्याकडून मी कधी पूर्वी ऐकला नाही. मी ऐकला नाही. केसरबाईसारखी बाई मला सांगते की त्याची तालीम झाली नाही. म्हणली मला येतो पण मी मैफिलीत गाणार नाही, कारण तालीम झाली नाही माझी. त्यांना येत नव्हतं असं नाही. ही जी एक निष्ठा आहे, ही फार महत्त्वाची आहे. मला हे झालेलं नाही आहे माझं, मी हे वाचीन करीन आणि नंतर. अहो समर्थांनी सुद्धा म्हटलं की अभ्यासोनी प्रगटावे, नुसतंच पुढे येणं याला काही अर्थ नाही. आणखी मी या तरुण जे गवई त्यांना सांगतो, ह्या क्षेत्रामध्ये कोणीही कोणाच्या चिठ्ठीनी मोठा होत नसतो. दिनकर कायकिणी झाला तो स्वतःच्या स्वरावर आणि स्वरावर केलेल्या मेहनतीवरती झालेला. कोणी त्याला चिठ्ठी आणून दिली नाही, की रातनवेरकरांनी सुद्धा दिलेली नाही. कसंही कराण्याचं बघा, त्यांनी त्याला द्यायचं ते दिलं, यांनी घ्यायचं ते घेतलं आणि मोठा झाला. तेव्हा असं जर कोणी समजत असेल की लेखनामध्ये, चित्रकलेमध्ये काही वशिलांनी येतं, इथे नाही, राजकारणात येतात. आमच्या कलेच्या क्षेत्रात हे काही चालत नाही. मी तरुण मुलांना मुद्दाम सांगतो, आता ही शिकताय मुलं तुम्ही त्यांच्याकडे म्हणून, तुम्ही त्या जिद्दीने लागा त्याच्यामागे आणि मेहनत हा शब्द विसरून जा. यू प्ले विथ इट. आम्ही बागेशी लागाबरोबर खेळतोय असं समजा, तुम्ही नाचतोय असं समजा, त्या तालाबरोबर खेळतोय असं समजा, म्हणजे तुम्हाला तो ताण वाटणार नाही. अभ्यास वगैरे शब्द, साधना वगैरे शब्द फार मोठे आहेत, काही गरज नाही आहे. मी सध्या बागेश्री बरोबर माझा लढीवाळपणा चाललेला आहे असं तुम्ही सांगायला हरकत नाही. का प्रेयसी बरोबर जसा एखादा चालेल तसा. इतकी तिला मी ओळखून घेतोय, मन तिचं समजतोय, मध्यमात गंधरात काय तिच्यामध्ये आहे, दैवत कधी लागतो अशी मी तिला ओळखतोय. अशा आनंदाने शिका. अशा आनंदाचं वातावरण विद्यालयात राहिलं. मी खरंच सांगतो, हजारो तानसेन होतील की नाही मला माहिती नाही, पण चांगलं गाणं कुठलं हे कळणारे हजारो कानसेन मात्र निश्चित होतील. आणि असे निश्चित कानसेन करायला दिनकर सारख्यांचे वगैरे जे परिश्रम कारणीभूत आहेत याची आपल्याला आठवण राहील. मी दिनकरला वयाच्या वडीलकीने शुभाशीर्वाद देतो. दिनकर बरोबर त्याचा संगीताचा संसार आणि इतर संसार समृद्ध करणाऱ्या त्याच्या पत्नीलाही आशीर्वाद देतो. तुम्ही कल्पना करा, इतक्या वर्षापूर्वी गाण्यामध्ये जाणं व्यवसाय म्हणून हे सोपं नव्हतं. त्या काळचे आई वडील फारशा अभिमानाने सांगत नसत माझा मुलगा गवई होणार आहे वगैरे. नाटकाची तर गोष्टच होता. मी एकदा गोष्ट सांगितली होती, परत सांगता हवी असेल तर. माझ्या घरी एक म्हातारे ग्रस्त एक दिवस सकाळी आले. मला म्हणाले ते देशपांडे नाटकात आहे ते तुम्हीच का? म्हटलं आम्हीच. एकदम अशा अंगावर होतं. म्हटलं काय? त्यांच्याबरोबर एक मुलगा होता. ह्याला नाटकात घ्या म्हणाले. अहो म्हटलं हा काय गातो बितो का? ह्याला काही नाटक अभिनय येतो का? लिहिता येतं का? नाही काही येत नाही. मग अहो नालायक आहे म्हणून तर सांगायला आलो म्हणाले. तेव्हा गाण्याकडे जाणारा मुलगा हा गणितात कच्चा म्हणून गाण्याकडे गेला, इतिहासात कच्चा म्हणून, अशी त्यावेळी परंपरा होती. त्यावेळेला माझ्या मुलाला मी गवई करीन असं म्हणणारे वडील याला लाभले. हे सुद्धा यांनी कृतज्ञताने स्मरण ठेवायला पाहिजे. असं वातावरण लावलं. आज त्यांचं सगळं घर गात आहे. गाईल नाही तर काय, सगळं घर गात आहे. याच्या इतकं दुसरा आनंद कुठला लावायचा, दुसरा कृपाप्रसाद कुठला लावायचा.
हा कृपाप्रसादाचा धनी हा अनेक वर्ष हो, असंच हे गाणं यांचं चालत राहो आणि 75व्या वाढदिवसाला मी सुद्धा अध्यक्ष म्हणून यायला तयार आहे, आत्ताच सांगून ठेवतो. पण आपणही सगळेजण या अशी विनंती करून माझा